माझा मुलगा मॉलमध्ये शिकतोय, पण माणुसकीला केलाय बाय बाय. प्रकाश साबळेंनी मांडली शिक्षणाच्या बाजारीकरणाची खंत. झुंजार न्यूजमध्ये नमस्कार. सातरळ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र या कार्यक्रमात एका माजी विद्यार्थ्याने आणि सध्याच्या प्राध्यापकाने मांडलेले विचार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. माझा मुलगा मॉलमध्ये शिक्षण घेतोय, तिथे सगळं विकत मिळतं, पण माणुसकी हरवली आहे, अशा शब्दात प्रकाश साबळे यांनी शिक्षणाच्या बाजारीकरणावर घणाघाती टीका केली आहे. पाहूया या संदर्भातील आमचा विशेष रिपोर्ट. सातरळ येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्योत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भित्तिपत्रक, निबंध लेखन आणि पुस्तक परीक्षण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संकलित केलेले लोकसाहित्य या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रकाश दत्तात्रय साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समाजातील एका विदारक वास्तवावर बोट ठेवले. निंभेरे गावचा हा उच्च विद्याविभूषित तरुण जेव्हा व्यासपीठावर उभा राहिला, तेव्हा त्यांनी शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर खंत व्यक्त केली. सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1964 मध्ये प्रवरा नगर येथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. मित्रांनो, त्या संस्थेचे पद्मभूषण माननीय खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी या संस्थेचे पुढे वटवृक्षात रूपांतर केले आणि याच शिक्षणरूपी वटवृक्षाची एक प्रारंभी म्हणजे आपलं कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सातरळ. विद्यार्थी मित्रांनो, आज जेव्हा मी या मंचावरती उभा राहतो किंवा आज मी या मंचावर उभा आहे, त्यावेळेस माझ्या मनामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारच्या भावना दाखल झाल्या. माझ्या आयुष्याचे जे टर्निंग पॉइंटचे सर्व दिवस होते, जे माझं शिक्षण होतं, त्यामध्ये हे आपले महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. मित्रांनो, माझे 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभेरे येथे झाले. त्यानंतर मी 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा माध्यमिक विद्यालय झरेकाठी येथे शिक्षण घेतलं. त्यानंतर माझं 11वी आणि 12वीचं शिक्षण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय पाथरे या ठिकाणी शिक्षण घेतले आणि त्यानंतर माझे जे BAचं शिक्षण आहे ते मी आपल्या याच महाविद्यालयामध्ये पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, या महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस मी शिक्षण घेतलं त्यावेळेस आम्हाला बसण्यासाठी वर्गखोल्या नव्हत्या, परंतु तुमच्यासाठी आज येथे सुसज्ज अशी एक इमारत उभी आहे. आम्ही जे शिक्षण घेतलं ते सातरळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या प्राथमिक शाळेच्या ज्या काही वर्गखोल्या असतील त्या वर्गखोल्यांमध्ये आम्ही शिकलो. आम्हाला बसण्यासाठी वर्ग नव्हते, पुरेपूर बेंच नव्हत्या, परंतु मित्रांनो, आम्हाला शिकण्याचा एक अट्टहास होता. आपण शिक्षण घ्यावं, आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत, आपण काहीतरी करावं, या अट्टहासापोटी आम्ही त्या शाळेमध्ये शिक्षण घेत होतो. आज तुमच्यासाठी ही जी भव्य आणि प्रशस्त जी इमारत आहे ती बघून मला म्हणजे खूपच आनंद झाला की मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे सुविधा या कॉलेजने, या महाविद्यालयाने ग्रामीण भागातील मुलांसाठी दिलेल्या आहेत. आमच्या तुलनेत तुम्ही खूप नशिबवान आहात. तुम्ही खूप म्हणजे चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या शिक्षकांच्या हाताखाली शिकतात. आम्ही देखील या शिक्षकांच्या हाताखाली शिकून गेलेलो आहोत. मित्रांनो, म्हणजे आज मुलांकडे बघता आजची तरुणाई किंवा आजची पिढी जास्तीत जास्त मोबाईल, रील्स यामध्ये गुंतलेली आहे. मित्रांनो, मी
ज्यावेळेस त्या वर्गखोलीमध्ये, मराठी शाळेच्या वर्गखोलीमध्ये एक सिनियर कॉलेजचं शिक्षण घेत होतो, त्यावेळेस आमच्या शिक्षकांनी आम्हाला एम फॉर मँगो असं न शिकवता म म्हणजे माणुसकी या प्रकारचे धडे आमच्या शिक्षकांनी आम्हाला आमच्या महाविद्यालयामध्ये किंवा त्या छोट्याशा एका खोलीमध्ये दिले. याच शाळेमध्ये किंवा या महाविद्यालयामध्ये शिकत असताना आई या शब्दातील मायेचा अर्थ आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवला. आणि या दिनानिमित्त आज याच महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्यावेळेस आपल्याला एक पाहुणे म्हणून ते आमंत्रित करतात, त्यावेळेस आपला हा जो सन्मान आपल्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही आनंदाचा क्षण असेलच असे तर मला वाटत नाही. मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन मला एक पालक भेटले होते. ते अभिमानानं म्हणाले की माझा मुलगा मॉलमध्ये शिक्षण घेतोय. तिथे वह्या, पुस्तके, पेन, युनिफॉर्म, अगदी टाय आणि बूटही विकत मिळतात. पण तिथे माणुसकीला मात्र बाय बाय केलं गेलंय. आज शिक्षणाचं बाजारीकरण होतंय. आपला संघर्षमय भूतकाळ सांगताना प्रा. साबळे भावूक झाले होते. यावेळी त्यांनी लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. मातृभाषा ही जिव्हाळ्याची भाषा असून मराठीचा प्रवास आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सोपान शिंगोटे होते. डॉक्टर नवनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी सुप्रिया पलघडमल, रोहिणी चितळकर यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जोपासलेले लोकसाहित्य पाहून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मराठी भाषेचा अभिमान जपतानाच आजच्या पिढीने माणुसकी जपली पाहिजे, हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. सातरळ महाविद्यालयाचा हा उपक्रम आणि प्रा. साबळे यांचे विचार सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झरेकाठी प्रतिनिधी. नेतृत्व, कर्तृत्वाचं आणि विश्वासाचं. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल. जनसेवेचा वारसा समर्थपणे चालवणारे, युवकांचे प्रेरणास्थान माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील. आपल्या संयमी आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाची दखल घेत भारतीय जनता पार्टीने आपली महाराष्ट्र राज्य